अधर्मं धर्ममितिया मन्यते तमसावृता सर्वार्थान् विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी आचार्या वाटा जाई ते चोराची आडव होय का राक्षसादी गोपाळे राती होऊनी नाना निधानाची दैवा होय कोळसयाचा उडवा होय असणे आपण ते जीवा नाही झाले तैसे धर्म जात तितुके जे बुद्धिश्री पातके साथ दे लठके ऐसे चिमुजे ते आगरीचे अर्थ करुणी घाली अनर्थ गुण तेथे व्यवस्थित दोषी मानी किंबवना श्रुती जाते अधिष्ठुनी केले सरते ते तुले करते जाणली बुद्धी ते कोणा देईन मुसता तामसी जाणावी पंडुसता रात्री काय धर्मार्था साच करावी एवं बुद्धीचे भेद तिन्ही तुझ विशद सांगितले स्वबोध कुमुद चंद्रा आचार्याची बुद्धिवृत्ती निष्ठंजिना कर्म जाती रांधू मांडले त्रिविधा जया ते वृत्तीचे विभाग तिन्ही यथालिंग सांगितली चांग अवधानली ज्ञानदेव तुकाराम बाबी ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 52 अध्याय क्रमांक 11 श्लोक क्रमांक 5 अध्याय क्रमांक 11 श्लोक क्रमांक 5 श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री विठ्ठलाय नमः श्री माता पितृभ्यां नमः श्री गुरुभ्यो नमः ओम नमो भगवते वासुदेवाय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बुद्धस्य मुक्तस्य वैलक्षण्य वदामि ते विरुद्ध धर्मनोस्तात स्थितयोरेकधर्मिणी येण्याची प्रसंगे जाण मागिले तुझे जे प्रश्न बौद्ध मुक्तांचे लक्ष तेही निरूपण सांगेन दोहाही असता तिसरे विरुद्ध धर्म स्वभावता एक तो सदा सुखी सर्वथा एक दुःख भोगता अहर्निशी एक विषमता तो प्रकारी एक ते जीव ईश्वरा माझारी एक ते जीवासी परस्परी बंधमुक्त निर्धारी निश्चित पहिली जीवेश्वराची कथा तुझ मी सांगेन विलक्षणता मग जीवाची बद्ध मुक्तता विशद व्यवस्था सांगेन जीवेश्वरांचे वैलक्षण्य आणि श्लोकी निरूपण सोये सांगत आहे नारायण भाग्यपूर्ण उद्धवाचे वर्णावे ते सदृशो सखायो यदृच्छयेतो कृतनिडौ च वृक्ष एकस्तयो खादति पिप्पलान्नं मन्यो निरन्नोऽपि बलेन भूयान् सुपर्ण म्हणजे पक्षी हे वृत्तीचा जायते वृक्षी तैशी देह देहांतराते लक्षी या लागी पक्षी म्हणजेत पक्ष्यांच्या ऐशी याची गती हा देह सांडून त्या देहा जाती पक्षी म्हणावया जे उपपत्ती जाण निश्चिते उद्धवा
एवमात्वा देवाहुनी भिन्न ते सांगितले उपलक्षण देहात्मवादाचे खंडन प्रसंगी जाण दाखविले आत्मा देह सर्वता नगडे देह बुद्धी धरणे ते चौकुडे हे उद्धवासी फाडो वाडे निज निवाडे जावित देह बुद्धीच्या पोटी जन्म मरणांच्या कोटी सर्व नरकांची आठाणी देह बुद्धी गाठी जीव शिवपणे दोघेही चिद्रूपे सारखे कधी न होती आना सारिके आणा दिये दोघे सखे हाती नेटके जीवलग काळ्या काळे सकाळे नवती हेरा हेरा वेगळे एकत्र वर्तती खेळे मेळे निज प्रांजळे सख्यत्वे प्रभा दीपू डविना वेगळा दीपू प्रवेशी नवे निराळा देवी जीव शिवांचा मेळा एकत्र सोलेला नांदती सोये जीव इच्छी जे जे काय तेथे वारसे पायी ईश्वर पूर्वी सर्वही विमुखे काही होणे अंतकाळी जे जीव मागे ते अलोट ईश्वर देऊ लागे आणि ईश्वर आज्ञेची योगे जीव सर्वांगे वर्तत ईश्वर आज्ञा त्रिशुद्धी जीवे जीव सर्वस्वी बंदी होय नवीन म्हणे कधी अभिनव सिद्धी सारखे पाचे नवनवाची परी ईश्वर जैसे जैसे प्रेरी जीव तैसे तैसे करी निमेष घडी घडेना निमेष आरंभोनी जन्मवरी जीव ईश्वराची आज्ञा करी ईश्वरू जीवाचा सहाकारी परस्परी निज सखे जीव अत्यंत आडलेपणे ईश्वराशी धाव धाव म्हणे तो तत्काळ पावे धावणे करी सोडवणे जीवाचे एवं शिवाचे आज्ञे जीव आहे जीवपण गेल्या शिवी समाये जेव्हा आग्या शिष्यपणावा हे एरवी आहे सांडोने ऐसे सखेपण याचे केवे अनुवादनी वाचे उद्धवादी मीचे जाणे साचे या सखेपणाचे सौजन्य जीव ईश्वरा अधीन हे दृढ केले संस्थापन अनिश्वरवादाचे खंडन प्रसंगे जाण दाविले अनिश्वरवादू खंडिल कर्म पाखंड वार्ता कर्म पाखंडाच्या मता ईश्वरता न मानिती म्हणते चित्त धर्म ईश्वरासी कवचित रूपता स्थापुनी त्यासी निराकरविले चित्त धर्मासी अनायासी चिद्रूपे नाना परिचय अति चिंतन त्याचे नाव चित्त दान चित्ते विने निश्चलपण तेची चैतन्य उद्धवा धर्माधर्म न विचारिता म्हणती ईश्वरू मोक्षदाता हे भक्त पाखंडी कथा स्थापुनी चिद्रूपता निवारी तिळे माळा मुद्रा धारणे लावणी संतांशी निंदिले जेणे पाप राधे भक्तीपणे त्यासी नारायणे नदी अंतरीचे सर्व जाणता मी या लागे नावे अंतर्यामी तो शाब्दिक वचन धर्मी चाळीला धर्मी जीविताई ज्ञान सोच तद्वता सर्व द्रष्टा सर्व ज्ञाता तुम्ही धर्म न विचारता मोक्षदाता हे नगडे सर्व गुणा भक्त भाव पाप राहते जो स्वयमेव याची नामे दांभिक पहावो जाते देव उद्धरी सदृश आणि सखयो धरून या पदांचा अन्वयो पाखंड मात्रा ते पाहो सोये देव उच्छेदे निरसोने नाना मतांतरे स्वमत करावया खरे श्लोकची पदे अति गंभीरे शारंगरे वर्णिली ते दोन्ही मिळून या पक्षी नीड केले देह वृक्षी वृक्ष म्हणजे कोणे पक्षी तेही लक्षी लक्षणे जननी उदर तोची आळ पित्याचे येत बीज सकळ गर्भाधान पेरणे केवळ संकल्प जळ वृत्तीसी स्वभावाचा गुप्त अंकुर त्रिगुण भूमी दिवाना डिरू कुंभ हे वाढला थोरू वृक्ष साकारू तेने झाला करचरणादी नाना शाखा प्रबळबळे वाढल्या देखा उद उर्ध्वन वृक्षाचा निका विस्तारू तया देह बुद्धीची दृढ मुळे विकल्प पारंब्या तेने मेळे भूमी ऋतल्या प्रबळ बळे कामाचे कोवळे फुटती कोंब
येत कर्माची पाणी ते दाटले अति गहने मोह ममतेचे घोषतेने स्वलोभपणे दाटले ज्या उंचावल्या थोर शाखा त्या फाळी फळोनी सुख दुःखा उतरल्या जीवी अधोमुखा अधपतने देखा लोळती आयशा वृक्षा माझी जाण अति गुप्त गहन नीड केले हृदय स्थान जीव शिव आपण बैसाया देत जीव परमात्मा वसती तरे दिनादी सत्य प्राप्ती ऐसे कोणी कोणी म्हणती ते मत श्रीपतीने राखली पुरुषा सवे लटकी छाया तुळिता मोडिता नये घाया तैशी अनिर्वचनी माझी माया तेने यदृच्छाया नीड केली देवी स्वप्नी चालू निद्रिता देवी जीवात्मा नडे वसता हे मायामय सर्वता नवे वस्तुता साचार येणे निरूपणे गोविंदो नैयायिक मताचा कंदो समूळ केला त्याचा उच्छेदो देह संबंधो मिथ्यात्वे ऐशी आई या वृक्षासी जन्मादी निश्चय काळू छेदसे अहर्निशी बाळादी वयासी छेदको तया वृक्षाची फळे तुरटे निघले तोंडाळे पक्के अपक्वे सकळे जासी पिंपले म्हणतादी या दोन्ही पक्षा माझी तत्वता जो जीवपणे बोली जेता तो कर्म फळाचा भोगता जी नाना व्यथादायके जी फळे खाता पोट न बरे खादल्या दारुण दुर्जरे जेने भवचक्री पडून फिरे तरी अत्यादरे सेवितो तुझ्या फळे खाता खुनावारी जीवाशी त्या फळाची गोडी भारी अखंड झाला फळहारी वारिले न करी शिवाचे फळे सेविता हरनिशी वेळभरी शक्ती नाही जीवासी अशक्त देखून या त्याशी काळपाशी बांधितो जो ये सेवी कर्म फळे तो तात्काळ बांधिजे काळे तुझ्या कर्म फळा नातळे त्याते देखून फळे कळी काळू जो कर्म फळा ते न सेवितो तो ज्ञान शक्तीने अधिक अनंतो सदा परमानंदे तृप्तो असे डुल्लतो स्वानंदे उद्धवासी होय निज बोधू या लागी जीव शिवाचा भेदो अत्यादरे सांगे गोविंदू निजात्म बोधू प्रांजळू आत्मानमन्यंच सवेद विद्वान पिप्पलादो न तु पिप्पलादः यो विद्यायक्ष तु नित्यबद्धो विद्यामयो यस तु नित्यका जो कर्म फळाते न सेविता जो स्वरूपाचा जाणता द्रष्टा जीव प्रपंचाचा तत्वता अलिप्तता निज ज्ञाने जीव प्रपंचाचा ज्ञाता परी परमात्मा नेने तत्वता या लागी भोगी भोयता कर्मफळे खाता अतिबद्धू जो कर्मफळे सेवे बापुडा तो अधपंगू झाला वेडा ही कोण हे नेणे पुढा पडेला खोडा देहाचे देह संबंधा तो प्रतिपदी होय आत्मघातो नाही जन्म मरणासी आणतो दुःखी होतो अति दुःखे नश्वर विषयांचा छंदो तेने जीव झाला ते बद्धू हा विद्येचा संबंधू लागला सबद्धू देहवंता जितुकी विषयाची अवस्था तितुकी जीवासी नित्यबद्धता जो विषयातीत सर्वता नित्य मुक्तता ते ठाई जो विद्या प्राधान्य मुक्तो जो ज्ञान शक्तीने शक्ती म्हणतो सर्व व्यापको सर्वी अलिप्तो तो नित्य मुक्तो बोलिजे सांगतली जीवाची नित्यबद्धता प्रगट केली शिवाची मुक्तता जीवाची जे बद्ध मुक्तता तेही आता सांगतो उद्धवा प्रती श्रीकृष्ण बद्ध मुक्तांचे लक्षण दोघांचे येऊन कोण विचित्रे जाण सांगेल देहस्थोपि न देहस्थो विद्वान स्वप्नाद यथोचित अदेहस्थोपि देहस्थ कुमती स्वपदु यथा बद्ध मुक्तांचे मिश्र लक्षण 30 श्लोके सांगेल जाण केवळ मुक्तांचे सुलक्षण गोड निरूपण 7 श्लोकी देही असून देह बुद्धी नाही हे मुक्ताचे मुक्त लक्षण पाही या लागे देही असून विदेही म्हणिपे पायी आहे तो स्वप्नीचे राज्य आणि भिक जागृती मिथ्या दोन्ही देख तैसे देहादी जे सुख दुःख ते मिथ्या देख मुक्तासी
जो स्वप्नी मरोनी जळला तो जागृती नाही राका झाला तैसा प्रपंच मिथ्या जाणितला मुक्त बोलिला त्या नाव स्वप्नीचे साधक बाधक जागृती आठवे सकळिक त्याचे बाधिना सुख दुःख तैसे संसारिक मुक्तासी आता एक बुद्धीची स्थिती तो वस्तुता असे देहातिथी परी मे देह हे मानी कुमती दुःख प्राप्ती तेने त्यासी जळे देखी प्रतिबिंबाते मी बडालो म्हणे कुंते कोण काढा काढा माते पुण्य तुमते लागेल स्वप्ने घाय लागले खळगाचे तेने जागृती म्हणे मी न वाचे असे निबिड भरिते भ्रमाचे ते बद्धतेचे लक्षण स्वप्नेचे सुख दुःख नसते ते स्वप्न भ्रमे भोगिता कुंथे देवी देह मी म्हणून येते नाना दुःखांते भोगितो स्वस्वरूपाचे विस्मरण तेने विषयासक्ती दृढ जाण संकल्प विकल्प अति गहन त्याची लक्षण बद्धाचे आणि के लक्षण त्याची आता सांगतो असे तत्वता भोग भोगोनी अभोगता ते मुक्तावस्था परियेसी इंद्रियेर्निंद्रियार्थेषु गुणैरपि गुणेषु च गुह्यमानेष्वहं कुर्यान् न विद्वान् यस्वक्रियः अवशेष प्रारब्ध स्थिती मुक्ताची देही दिशे वस्ती परी जागृती स्वप्न सुषुप्ती देह स्थिती नातळे छाया पुरुषाचे निचळे ते छायेशी पुरुष नातळे देवी मिथ्या देह मुक्त मजवळे कल्पांतकाळे येऊ न शके आपुले छायेशी जाण जेऊ पैसो न शके आपण देवी माया देती निगुण जवळी असो निस्पर्शेना इंद्रिय द्वारा यथा निगुती प्राप्त विषयांते सेविती परी सेविले ऐसे ही नेनती विषय स्फूर्ती स्फुरेना गुण फुकिते गुणावस्था इंद्रिय घेती इंद्रियार्था मी उभय साक्षी अकर्ता चिन्मात्रता लिप्त तो इंद्रियाचे निखेळे मेळे सुखया विषया माही जरी डोळे तरी विकाराचे निविटाळे कदा काळे मिळेना जेत कामाची अति प्रीती तेत लोभाची दृढ वस्ती अथवा कामाची जेत प्राप्ती तेत मच्छाती क्रोधाची मुक्त झाला नित्य निष्काम क्रोध लोभेशी निमाला काम तो सोयी झाला आत्मा राम विश्राम राम जगाचे एवं मुक्ताच्या ठाई जाण उपजो न शके पाप पुण्य काम क्रोधादी शून्य झाला परिपूर्ण चित ब्रह्म मुक्ताची विषय स्थिती विषय सुरे ब्रह्म स्फूर्ती या लागी पाप पुण्य नुपजती नित्य मुक्ती तेने त्यासी आयशी मुक्ताची हे कथा एकबद्धाची वार्ता एकर्ताची म्हणे मी करता येनीची बाधिने शरीरेस्मिन् गुणभावेन कर्मणा वर्तमान बुधस्तत्र कर्तास्मीति निबध्यते अदृष्टाधीन जे शरीर ते तालियाये हरिहर अन्यथा न कर्वे अनुमात्र हे वेद शास्त्र संमत देही ज्या गुणाचे प्राधान्य तैसेची कर्म निपदे जाण इंद्रिय ते गुणाधीन तदनुसारे जाण वर्तती एवं दैव गुणे देह वर्तन ते तमी करता म्हणवे आपण त्यांची त्याशी दृढ बंधन आपण घातक नळी माजल्या जंजनांशा वानरे मुठी धरणे तोचे पासा तेवे देहीच्या विषय विलासा अभिमानी तैसा गुंतला जी देहातीत वस्तुता जो गुण कर्माचा करता तो म्हणे मी देह मी कर्म करता हम ममता बोलला मी करिताची चोरी मी चोरू म्हणे राजद्वारी तो मारीचे लहान तोरी तैशी परी जड जीवा प्रकृतीचे कर्म आपुले माथा घेऊन नाचे हम ममता याने अभिमाने दृढबद्धता कल्पांता निवार तळी मांडूने काजळा वरी ठेवला स्फटिक सजवला श्वेताता लोकुनी दिसे काळा तेवी आंधळा जेऊ झाला कांदळे मातले हरिजू नेने पतन तैसा जीव लागे कर्म करू पतन विचारू तो न देख
मी देह मी कर्म करता मी ज्ञाता मी ईश्वर भोक्ता ऐशी जे का ध्येयात्मता दृढबद्धता ते नाव एवं बद्वर्तन विशद केले निरूपण आता केवळ मुक्ताचे लक्षण आवडी श्रीकृष्ण सांगतो ज्ञानिया तो तव आत्मा माझा हे अतिप्रीती गरुड ध्वजा हे गुह्य सांगितले कपिध्वजा रण समाजांगी तोची आता उद्धवा प्रती अत्यादरे सांगे श्रीपती ज्ञानियांची मुक्त स्थिती यथा निगुती निज गुह्य ज्ञान लक्षणे सांगता धनीन परे श्रीकृष्णनाथा निरूपण मिशे ज्ञान कथा मागुता मागुता सांगतो या लागे ज्ञान भक्तांची घोडी श्रीकृष्णाची जाणे पुढे कृष्ण भजनाची आवडी भक्त ते गोडी जाणती आधीच तव हे मुक्ताची कथा वरी श्रीकृष्णा सारिका वक्ता उद्धवाचे भाग्य वर्णिता नवर नवे सर्वता शेषाधिका उद्धव अर्जुना समान त्याहून आदिशे गहन हे परस्परे नर नारायण गुह्य ज्ञान बोलिले तेची उलतोने ज्ञान कथा उद्धवासी होय सांगता उद्धव ऐसे भाग्य तत्वता नदिशे सर्वता अनासी जाणे सांडून निज धामा मागे ठेवून आपुल्या कामा उद्धव आवडला पुरुषोत्तमा त्याचे प्रेमा विंदला या लागी उद्धवाचे शुद्ध पुण्य जगी उद्धवची धन्य धन्य जया लागी सोये नारायण स्वानंद गण ओळला जो नातोडू योग संकटी तो उद्धवाच्या बोलासाठी जेवी व्यालो धेनु वत्सासाठी तेवी गुह्य गोटी सांगतो तो निज कुळासी काळो तो उद्धवाशी अति स्नेहाळू बापू भक्त काज कृपाळू ज्ञान कल्लोळू दृष्टला या लागे उद्धवाचे नाव घेता श्रीकृष्ण निवारी भवव्यता ऐशी भक्ती प्रति भगवंता भक्ता ते स्मरता हरितारी मुक्ताची लक्षणे निर्धारिता लाभी आपुली निज मुक्तता एका जनार्दने विनवी संता मुक्त कथा हरी बोले श्रीकृष्ण उद्धवासी म्हणे मी तुझ सांगे ना आपुले निज गुज मुक्तक्षाचे भोज नवल चोद परियेशी एवं विरक्त शयने आसनाटन मज्जने दर्शन स्पर्शन घ्राण भोजन श्रवणादिषु ऐके मुक्ताचे लक्षण आसन भोजन शयन दर्शन स्पर्शन घ्राण अटन मज्जन करी कैसे मागिले शोकार्तो संपता प्रकृती कर्म अभिमानता तिन्ही लागली दृढबद्धता तू अहंकारू ज्ञाता नातळे सर्व करणी स्वभावता ज्ञात्याचे निर्भिमानता ते मी समूळ सांगेन कथा सावधानता अवधारी जेवी छायाचा मान अपमान पुरुषान बाधी प्रमाण तेवी देहाचे कर्माचरण निर्भिमान मुक्तासी स्वाधिष्ठान तेचे आसन अखंड त्यावरी आरोपण येथे येऊन अभिमान बैसले मन उठेना नवलासनाचे महिमान हरपोने गेले विस्मरण कदा एकांतून मोडे जाण हे सासन मुक्ताचे देहासनीचे समाधान समाधी आणि उत्थान तरी देहाची ओळण हे चालते आसन मुक्ताचे जे बैसले आसने समाधान त्याची स्थिती गमनागमन उठिलो बैसलो नाटवे जाण चालते पण स्फुरेना चालताही चलपदी मे चालतो हे नाटवे बुद्धी चालता न मोडे समाधी हे लक्षण सिद्धी मुक्ताची जरी त्रैलोक्य हिंडला तरी टही होऊन नाही हालाला ऐसे न चले मुक्त चालाला जेवी अभ्रे धावला दिसे चंद्र कुलाल चक्रे बैसली मातशी तेना हालता वळे चक्रासरशी मुक्ताशी गमन सिद्धी तैशी देह गमनेशी आभासे देहो प्रारब्धास्तव हिंडे बैसका स्वस्वरूपी चन संडे जेवी रती धावत सवेग घोडे निद्रा न मोडे रथस्थाची ऐसे न चळता जे चळन ते जान मुक्ताचे गमन आता ऐक त्याचे स्थान निज जन स्नान करी गंगा जळे परी गंगा दकाते नातळे मन चित स्वरूपी केले जवळे हे ओवळे होणे त्याशी निज स्वरूपी ना
झाली परम पवित्रता तीर्थे मागती चरण तीर्थ ऐशी स्नान तो चिन्मात्रची देखे जीवन अखंड चिद्रूपी अवगाहन इतरी मनपे केले स्नान त्याशी निज जन निज रूपी त्याचे चरणीचे रजकन लावणी धरा परम पावन त्याचे प्राण संगे जाण पवित्रपण वायुसी त्याचे निचरण स्पर्शे तत्वता पवित्र झाल्या गंगादी सरिता त्याचे नेत्र संगे सर्वता अति पवित्रता अग्निशी त्याच्या हृदयोकशी आकाश सगळे राहिले सावकाश त्याने पवित्र झाले आकाश अलिप्त उदास सर्वत्र जे चढवणे बैसले वैकुंठी ते सदा वांछिती त्याची भेटी वेदू ऐको धावे गोटी तो पहावया दिटी देव येती एवं चित स्वरूपी करुणी स्नान झाला सर्व वद्य अति पावन ते मुक्ताचे स्नान लक्षण अति निरीक्षण अवघे चराचर देखता ते देखोनीची न देखता दृष्टीची दृश्याशी अलिप्तता दृश्य देखता हरी दिसे दृश्य दुमदुमित दिसे सृष्टी परिदृश्य न पडे त्याची दृष्टी होई दृश्याची भेटी पडे मिटे अदृश्य दृष्टी प्रकाशे देखणे पणी ते देखणे देखे दृश्यस्थानी जेवी डोळ्या डोळा दर्पणे निज दर्शनी देखतो डोळणे दर्पणू प्रकाशे त्या माझे डोळेने डोळा दिसे मुक्ताचे देखणे तैसे आपण ऐसे जग देखे दृश्य द्रष्टा दर्शनी त्रिपुटी गेली हरपोने देखणे देखे देखणे होणे सर्वांगे होता नाना पदार्थेसी भेटी न देखणे पणा दृश्य लोटी दृश्यातीत निज दृष्टी सुखे सृष्टी देखतो मुक्ताची हे देखती स्थिती देखणे पणे यथा निगुती उद्धवा हे दृष्टीची ज्याशी प्राप्ती त्याची जगती पावन या दृष्टीचे नित्य वर्तन ते जानपा परम मुक्त या दृष्टीचे मत पाहत परम भागवत प्रिय माझे परादिवांची वचन उपजे ते तयाचे श्रवण श्रोता वक्ता कथा कथन अवघे आपण होऊन ऐके शब्द जातेशी कान अखंड जडले सावधान श्रवणा माझे हरपे गगन परम समाधान श्रवणाचे ऐकता लौकिक शब्द का नारायण उपनिषद परिसता नाम हरी गोविंद यथा बोध समते बोला ते जो बोलविता तोची श्रवणा माझी श्रोता येणे अन्वये श्रवण करिता शब्दी निशब्दता ती गोड जो श्रवणी पडे शब्दो तो होत जाय निशब्दो या परिश्रवणी परमानंदो स्वानंद बोधो मुक्ताचा आकारादी वर्ण त्रिपुटी प्रवण मूळ शब्द सृष्टी तो ओंकार ब्रह्मरूपे उठी ते श्रवण संतुष्टी मुक्ताची श्रवणे पडता शब्द ज्ञान सहजे शाब्दिक जाय उडवणे श्रवणे ठसावे ब्रह्मपूर्ण स्वानंद श्रवण मुक्ताचे परिसता उपनिषद या लौकिकादी नाना शब्द मुक्तांचा पालटेना बोध श्रवणी स्वानंद कोंदला एक अद्वितीय ब्रह्म हे वेदशास्त्रांचे गुह्य वर्म ते मुक्तांशी झाले सुगम शब्दी परब्रह्म कोंदले लौकिक वैदिक शब्दादी मात्रे पूर्ण ऐसे मुक्ताचे श्रवण घ्राण लक्षण फलेसी घ्राणाशी येता सुगंधो मुक्तासी नो हे विषय बोधो गंध मिशे स्वानंद कंदो परमानंदो उल्हासे घ्राण सुन चंदन अवघे आपण या परिगंध भोगी जाण भोगतेपण सांडोने घ्राणा येताचे सुवादो सुवासी प्रगटे परेषु निर्वास्वास्वानी दुर्वासु हा विषय विलासु स्फुरेण वलयान संगे जाण जेत जेत रंगाचे गमन जेत जेत मुक्ताचे घ्राण अगम्य पळया भोगा जितुका जळता वायू जाण तितुके मुक्ताचे घ्राण या परिगंध ग्रहण स्वभावे जाण होत असे या परी जाण तत्वता होय तो गंधाचा भोगता हे घ्राण क्रिया जाण मुक्ता रस भोग्यता अवधारी रस रसना भोजन तो सोयीची आहे आपण हातून माकिता सर्व पोषण सजनवीन सेवतो षड्रसांचा स्वादू जाणे परी एकीची चवी अवघे खाणे भक्तांच्या करुणेने ऐशीची भोजन नित्य
भूक उपजलो निघणे जेऊ बैसल्या पुरे न म्हणे सर्व भक्षी न खाते पणे उचिष्ट होणे त्या नाही राजकन्या आणि आपण दोन नेमके भिन्नपण रस विशेष आनंद पूर्ण स्वांग सर्वांगी जाण सेवित जव रसना घेऊ जाय रस स्वादू तव ते प्रगटे परमानंदो करुणी रस रसने उच्छेदो निजानंदो सेवितो सकळ गोड्यांची मूळ गोडी ते तबैसली निज आवडी सेविता नाना परवडे तेची गोडी गोडपणे सकळ गोडिया जे गोड आहे ते गोडीच तो झाला सोय आता जो जो रस विषय खाये तेत आहे ते गोडी कैसा मुक्ताचा निज बोधो घेवो जाता रस स्वादो रसत्व लोपूनि स्वानंद बंधो परमानंदो ओसंडे या लागी जो जो रस सेवू जाये तो ब्रह्मसूची होय मुक्ताची रसना या परिपाये घेताये रसाते एवं मुक्ताचे जे भोजन ते करिता क्रिया ऐशी जाण आता तयाचे जे स्पर्शन तेही लक्षण परियसी मुक्ता शीतलगताची जाण शीत सांडी शीतळपणा स्पर्शे उष्णत्वा मुकले उष्ण स्पर्श लक्षण ते त्याचे जेवे काठ टेकिता अग्निशी भुरे आणि चंदनाशी जाळून त्याच्या विकाराशी आपणाईशी कलिवन्नी देवी मुक्ताची द्वंद्वी आदळता द्वंद्वाची बुडाली द्वंद्वता तो सर्वपणे असता सहजे द्वंद्वता निमाली तेत कैसे मृदू कैसे कठीण कैसे शीत कैसे उष्ण सरी सर्वात्मा तो जाण द्वंद्वाचे बाण स्पर्शेन अग्निसी पोळीना उन्हाळा हिव पिडना हिमाचळा तैशी द्वंद्वाची हे माळा मुक्ताचे गळा पडेना सुवर्णाचे अलंकार भले सुवर्ण पेटी माझी झाकिले म्हणता उघडे ठेले देवी द्वंद्वे सकळ परब्रह्म अंगी जे जे आदळे ते अंगचे होय तात्काळे काही नुरे त्या वेगळे द्वंद्वे सकळे निमाली काही हातीला कमळे सापडे तो कमळे कमळत्वाची उडे कमळ जन्मा तो हे स्पर्श ते स्पर्शावे हेही त्रिपुटी न संभवे किंबहुना आपणची आगवे निज स्वभावे होऊन ठेला तो देवपूजा हाती धरी तरी मिचे ते देवपूजे भेतरी हातवा खेळे रेगाल्या पातरे त्याही माझा रे मी त्यासी भीती नाना वर्ण तेत जे जे स्पर्शे होय भिंती देवी मुक्ताचे स्पर्श नसते ते या परिगा तत्वता स्पर्श लक्षण वर्ते मुक्ता त्याचे बोलणे जे सर्वता ऐकाता सांगेन सुरस कथा सांगे वाडे कोडे अथवा लौकिक बोलणे घडे त्याची समाधीन मुद्रा न खंडे मौन न मोडे बोलताही न मोडे मौन याचे अनुभवाचे अतून खुन शब्दा माझी निशब्द गुण सज्ञान जाणते स्त्री पुरुषे ओलावा चालती तो बोला की अतिप्रीती देवी मुक्ताची बोलती स्थिती शब्द शब्दार्थी निशब्द जयाची बोलती अक्षरे अक्षर रूपेची साचारे त्याचे ऐकता उत्तरे चमत्कारे मन दिले मी एकू चतुर बोलका हाही नाही हवा का आत्वा रंजवावे लोका हेही देखा स्मरेना निशब्द शब्द माझी ते निशब्द या परिपरिताचे अनुवाद भूतो निशब्द बोलना जळा माझी उपजे तरंग जळाते निजांग तेवे निशब्द शब्द सांग शब्दाचे सांग निशब्द वाच्य वाचा वाचकता त्रिपुटी लोपोनी सांगे गोड गोटी करिता सैराट चावटी न सुटे मिठे मौनाची म्या सत्याची बोलावे हेही त्याशी जीवे नाटवे मिथ्या बोलो लोभ स्वभावे हेही न संभवे मुक्ताशी सत्य मिथ्याची बोलणे निशेष प्राशुनी नेली दोन्ही मूळच्या मौन झाली मौनी नाना वचने बोलता थेत सैराट हाक देता काशी अनादे गर्जता शब्दी ठसावले शब्दता मौन सर्वता मोडेना जरी तो माझे स्तवन करी तरी मी त्याशी स्तवना माझारी तो जरी सैरा बडबड करी त्याही माझारी मी त्याशी जरी त्याशी येऊन भांडण पडे तरी भांडणही करणे घडे त्या कळा माझे मागे पुढे चहूकडे मज देखे त्या वाकुडे तिकुडे व्यंग बोल
ते जाण ब्रह्मची केवळ तया आम्हा अभिन्न मेळ निजात्मसाल वस्तीसी अवचटे त्याच्या मुखाबाहेरी त्याशी म्हणे तुझ देव तारी त्यासी मी वाहून या श्री ब्रह्म साक्षात्कारी पाहावी या लागे त्याच्या वचनाधीन मी सर्वता असे जाण त्याचे वचन ते प्रमाण सर्वस्वी जाण मी मानी आता तो मी ऐशी बोली बाहेर स्वडी वाढिनली मी त्याची तो केली मागी चोजवली मदभक्ता या लागी तो माझा जीव प्राण मी त्याचे निज जीवन तयाशी मज भिन्नपण कल्पांती जाण असे ना एवं तो सगळा मज भीतरी मी अदया तू बाहेरी ऐशून या भिन्नपणे करी सुखे संसारी नांदतो त्याचे मुखीचे जे जे बोल ते मीचे बोलता सकळ मुक्तांचे बोलणे केवळ तुझ प्रतिविवरण केले हाती काही घेऊ जाये तो घेणे देऊची होय घेता त्याही वाहू त्याही होय तद्रूप तेव्हा दान आणि देते घेते भिन्नपणे न देखे तेथे या लागे करून या करते या परी अकरंते वर्तवी निज स्वभावे ते कर जो काही करीता व्यापार ते तनेले सूत्र सहजी साचार ठसावे खरी पडेल या शास्त्र करू जाणे तो व्यापार तरी मी करता हा अहंकार अनुमात्र असे ना पुढे ओढवले अविचिते तरी खळवाले ओढवले पुढे ओढवले अवचिते तरी खेळो जाणे दुर्तगमाते हारी जैत नाटवे चिते निज स्वभावे ते खेळतो ओढवल्या ब्रह्मन पूजा करू जाणे अति ओजा पूज पूजकत्वे भाव दुजा न मानुनी द्विजा पूजितो धनुष्य काढू जाणे होडी अनुसंधाने पाप सोडी अलक्ष लावून भेदी निरोडी परी धरी गोडी लागेची कसे धर्मी तैसे समुद्रा माझी लहरी तैसे सूर्य मृग जाळते भरी तैसा व्यापारू निज निर्विकारी परी कोंबल बने शरीरी दिलबरी असे ना सूर्यकांती अग्नि कवळे ते कर्म म्हणती सूर्य केले तैसे हस्त व्यापारे जे जे झाले नाही केले ते त्याने सूर्यकांती पाडावा अग्नी ते नाही सूर्यासी म्हणे तेवी मुक्त निरभिमानी क्रिया करणे तळे पृथ्वी नाही होय आपण यावरी पायी चालतू जाये स्वानंदे जळीचा जळावरी तरंग अभिन्नपणे चाले सांग तैसे ते निज रूपे सांग चालवी अंग चिद्रूपे तयाशी असताही चरण आवडी चाले चरणे विन करे सर्वांगे गमन सर्वत्र जाण झालासे जैवे अखंड दंडायमान पाया विन चाले जीवन तेवे चरणे विन गमन नित्य सावधान मुक्ताजी सर्वता पाये विन वायुचे सर्वत्र गमन तैसेचे मुक्ताचे लक्षण स्वरूपे जाण सर्वदा त्याचे सर्वत्र गमन नाटवे चालते पण ऐशेचे लक्षण मुक्ताचे मुळे आत्मा आत्मी नाही जाण या लागे पुरुष भावना त्याशी सर्वता आठवेना देवा संग तो भोगी नटू नाटको अवगमला पुरुषी श्रीवेशी दिसू आला श्री पुरुष भाव संपादिला तेवी आज आला गृहस्थू अर्थ नाट्येश्वर जो पुरुष तोची नारे मुक्ताशी जाण दशा परी श्री पुरुषाकारी निज बोध जेवे का आपुले सावली आवडी आपण आलिंगली तेवे मुक्ते श्री भोगले अद्वैताची बोली सांडोनी छाया कोटे असे कोटे वसे सरशी असता त्याची तो न पुसे मुक्ताशी जाण तैसे लेलुप्य नसे स्त्रियेची एवं से पुरुष विषयाकार त्याची नाम आत्मस्थिती दैवे झाले संतती आत्मप्रती देते आत्मा वै पुत्र नामासी सत्यत्व आले श्रुतीशी पुत्रत्वे देखे आपणासी निज स्वरूपेशी सर्वदा स्वये जनकू जनने एवं श्री पुत्र संतती जेव आकाशी मेघ पंक्ती काळे येते काळे जाते तैशी स्थिते मुक्ताची श्री संभोग जे होय सुख ते सुख मुक्ताशी सदा देख या नागी से कामा विलाक नाही विषय मुक्ताशी तैसे राजहंशापाशी शेण तैसे मुक्तापाशी जाण धन त्यावेळी त्याचे नाही मन उदासीन सर्वदा व्याघ्रासी वाढले निष्ठान
ते त्याची जैसे नावे जाण तैसे मुक्तासी नावे धन धन दोघी पण त्या नाही होतात कापलाचा जला देवी नाटे गावळा देवी अरण्य रत्नमाळा मुक्ते सागिऱ्यातून बोली ज्याशी धनलोभाची असता त्याशी कल्पांती न घडे मुक्तता तैसे श्री कामिया सर्वता नवे परमार्थता निजबोधो मुक्ताचे निद्रेपाशी समाधी विश्रांतीसी शिनली धावे माहेरा जैशी तैशी विसाव्याशी येतसे जागृती स्वप्न सुषुप्तीसी नातळोनी ती अवस्थांशी निजी निजे निजत्वेसी अहर्निशी निज रूपे निजी निजो जाता निर्धारा तळी हरपली धरा वरी ठाओ नाही अंबरा ऐश्या शेजारा माझी निजे नवल निजती त्याची ओज चालता बोलता न मोडे निज खाता जीविता खंड निज सहजी सहज निजपण निजविते का उठविते दोन्ही तोची आहे तेथे कोण कोणा जागविते निजे सुचित्ते निज रूपे जागता निजेशी वागे वागताही निज लागे एवं निज रूप झाले अंगे निद्रेचे निपांगे पांगे ना शय्याशयन शेजार अवघे तोची असे साचार आपुल्या निजाचे आपण घर नित्य निरंतर निजी निज ऐसे जे जे करू जाय कर्म तेत तेत प्रगटे परब्रह्म मुक्ताशी कोही नाही नेम हे मुख्य वर्म मुक्ताचे मुक्ताशी नेम बंधन ते अंगी लागले साधन साधन असता मुक्तपण न घडे जाण सर्वता मुक्तांशी तव आसक्ती सर्वदा नाही सर्वार्थी शेष प्रारब्धाची स्थिती कर्मे निपजती निरपेक्ष ज्याचा निमाला अहंकारू तो माझे स्वरूप साचारू ते अर्थी न लगे विचारो वेदशास्त्र संमत जो नित्य मुक्ती निर्विकारी तो वर्ते मज माझारी मी तया तो बाहेरी जेवी सागरी कल्लोळ या परी झाला जो परब्रह्म त्याची स्वप्नाय धर्म बाधू न शके इंद्रिय कन्वा त्याचे वर्म श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत ब्रह्मयनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय नाही चालू आहे तुम्ही तिकडून बंद केलंय दुसरं जोड आहे दुसरं जोड मला आहे दोन जोडलेले आहे ना तिथं कुशल खाली जात आहे ना कुशल ज्ञानेश्वर वाटलं का माझा घरा लाईन पर्यंत जोडले
इसको है ना तो इसका पता श्री तुकोबारायांच्या दोन गाथा अभंग क्रमांक 2019 श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री विठ्ठलाय नमः श्री माता नमः श्री गुरुभ्यो नमः ओम नमो भगवते वासुदेवाय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 2019 इथून करेक्ट झाले ना करेक्ट झाले चंद्र भागीतिरी कट धरोनिया करी बाहुली गोचरी विठेवरी शोभरी त्याचा छंद माझ्या जीवा काया वाचा मनी जीवा संचिताचा ठेवा जोडी हाती लागली डोळी आवडी कीर्ती श्रवणे पवाडे मस्तकानावडे उठो पायावरोने तुका म्हणे नाम ज्याचे नाशी क्रोध काम हरी भव श्रम उच्चारिता वाचेशी आंबाईची भांडवल मनो विठ्ठल विठ्ठल सुखे तरो भव नदी संगे वैष्णवांचे मांदे बाकाराचे वान सांडू हे जेऊ जेवण नलगे वारंवार तुका म्हणे वेरझार आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन येथे राखावे बांधून तुका म्हणे वाटे नका फुटो देऊ पाटे काय देवा पाशी उने हिंडे दारोदारी सुने करी अक्षरांची आटी एके कवडीचे साठी निंदा कोणी सवे चिंता तुर सदा जीवी तुका म्हणे भांड त्याची तोंड मागण ते मागो देवा करू भक्ती त्याची सेवा काय उने तया पाशी रिद्धी सिद्धी ज्याच्या दाशी काया वाचा मन करू देवा हे अर्पण तुका म्हणे विश्वंभर जहानी चराचर चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास असे भक्ताचे घरी कामे न सांगता करी अनाथाचा बंधू अंगी असे हा संबंधो तुका म्हणे व्हावे देवा सत्तारा बेवावे कर्कश संगती दुःख उदंड फजिते नाही ना परलोक मधुर दिशे जैसे रंक वचन सेंटावरी ज्याचे ठेवूनी धिक्कारी तुका म्हणे पायी बेडी पडली कपाळी कुराडे बीज पेरी माई बेडी पडली कपाळी कुऱ्हाडी बीज पेरीची मग गाडी बरी वाहती वाया गेले ऐसे दिसे लाभ त्याचे अंगी वसे माझ्याचे जतन तरी प्रत्याई त्रिकन
तुका म्हणे आळा उघडता लागे फळा जाणवे ते सार नाही तरी जगा पार डोळे झाकी आळवी नाही ऐसा होय जीवी गहू थोड्या आड निवारिता लागे झाड तुका म्हणे करे नेले हातीचे अंधारे मुळे नेणपण झाला तरी अभिमान वाया जाय हिची करे केले तेची प्रकारे आराम नाही कधी झाले तरी भेद बुद्धी अंतरली नाव तुका म्हणे नाही ठाव संसारात आले हो ऐका तोटीचे ते नका केने भरो लाभाचा हा काळ अवघे विचार कारकिते करा काय शृंगारिले दिशे नकळे अंतर भोविना पदना तुका म्हणे कोठे विसारे हितच्या करे हाती घ्यावी साराविल गाडे धरावा सुपंत जायो संतीचा हळूहळू पुढे जातीयाचे उमटले माग भांबावले जग आडराने वेचल्याचा पाहे वारावरी झाडा बाबळच निदळा पुढीलिया तुका म्हणे जैसे दाखवावी वाणी ते द्यावे भरोने शेवटी तो बुद्धिमंता श्री भार फजिती पदरी जायते ते अपमान पावे हानी तुमके जन खरियाचा पाड मागे लावावेले गाड तुका म्हणे करे वर्मने बरोबरी पूर्वजांशी नरका जाणे ते एक ऐका निंदा करावी चाडी मने धरोनी आवडी मात्रा गमनाईसी अलिपातकांची राशी तुका म्हणे वाट कुंभ पाकाचे वेडीचे वेडी बहुतच वेडी चाकताय गोडी चवीने देहाला विवात पालव घाली जात भोवते भोये मोकुल नेरडे जाय लेकरे वित पुसे जागा माझा गहू कोण तो सांगा आपुल्या दया नाही अनेकांची ते जाणे काही तुका म्हणे ऐशी जन नरका जाता राखी कोण आवडीचे दान देतो नारायण वायू बारोने राहिला असे ते यारुचे ते करी समोर सर्वज्ञ उदार माय बाप ठाई पडलिया तेची लागे खावे ठाईचे घ्यावे विचारोनी बीज पेरून या तेची घ्यावे फळ डोरली केळ कैची लागे तुका म्हणे देवा काही बोल नाही शत्रू सरखा अडचणीचे दार बाहेर माझी पैस फार काय करावे ते मौन दाई दिशा हिंदे मन बाहेर दावी वेश माझे वासनेचे लेश नाही इंद्रियात मन काय मांडलेला दुकान चार विलेन केवली माझी अवघे पिके तुका म्हणे अंती काही न लगे हाती लक्ष दुनिया सावगणती देव तोही नवे भाव सत्य माना जहान बहुत लगे राता काही नको राहुती निश्चिती तपेदान काय मानशी विश्वास बीज फळ त्यास आहे पुढे कर्माचरण यातील गुण विशेष तो गुण काय येते तुका म्हणे जरी होईल निष्काम तरीच होय राम घे डोळा उरली धाव कडी घे पुढे पायी न चलवी कृपाळवाय पांडुरंगे अंग संगे जीव लगे अवघी नेवाराचे भोग अवघ्या दुःख जन्माचे तुका म्हणे बोलवे ना लाविस ईश्वरे जे जे मना वाटे गोड ते गोड पूर्वेशी हात तुझी बाह्यकारी अवघ्या परी झालासी नाही सायासाचे काम घेता नाम आवडी तुका म्हणे सर्वांगी पांडुरंगी दयारी जे ते माझी दृष्टी जाय ते पाय भावीन असे न या समाधाने पूजा मने करीन अवघाच अवघे देशी सुख राशी संपन्न
तुका म्हणे बंधन नाही ऐसे काही करू भला भला पुंडलिका माना लागी जन लोका कोण्या काळे सुखा ऐशा कोण पावत ना तुडे जो कवने परी उभा केला विटेवरे अवघा आणला परिवार गोपी गोपाळांचा भार तुका म्हणे धन्य झाले भूमी वैकुंठ आणले अवघे चुकेले सायास तपराशी जीवानास जीव देऊनिया बळी अवघी तारिली दुबळी केले भूमंडळी माझी थोर पवाडा काय न मागे याची गती लुटवितो जमा हाती रामानंदाचा ओला देव भक्ताचा अंकिला उसका जाता नाही काली पैसा काली भी अवघा त्याचा होय जीव भावासहित आणि काली माग म्हणवी उदासीनाचा लागे तुका म्हणे धावे मागे काही नमावती देवा त्याची करू धावे सेवा हळूहळू फेडी ऋण होऊ न सके वेगळा क्षण एक त्याने राळा तुझी देवाचाही देव जाणी अंतरीचा भाव तोची करीतो पाव न लगे सांगावे मागावे जीव भावे अनुसरावे हवे नाश व्यावे फळ धीर धरोनी बाळन मागता भोजन माता गाली पाचारून तुका म्हणे तरी एके लंगेले मेरे सुखे वाहू टाळे गातो मुके देव कृपेचा कोवळा शरणागता पाळी लळा आम्हा झाला निर्धार मागे तारिले अपार तुका म्हणे संतीवर मध्ये झालो निर्भर मनासे मनवूने कळलासे तुका मन व्यत्ययासे भय चिंता नाही आस सुख विषय पास गर्भवास यातना तुझे जाणून यावर कंठी धरिले नाम तुका म्हणे ते सुखेने रसली जन्म नको दृष्ट संको भजन मध्ये भंग काय विचार देखिला संग माझा तो विठ्ठला तुझ निषेधिता मजन साई सर्वथा एका माझ्या जीवे वाद करो कोणासवे तुझे वर्म गुण काय दाखो दुष्ट जन काय करू एका मुखे सांग म्हणे तुका विठ्ठल माझी माय आम्हा सुखावणे काय घेतो अमृताची धने प्रेम ओसंडले स्तनी वैष्णवांच्या वेळे करू आनंदाच्या जळे तुका म्हणे ठेवी आम्हा पाशी चित्त भक्ती सुखे जो मातले दै काळा शुर झाले हाती बाण हरिनामाचे वीर गरजते विठ्ठलाचे महादोषाला त्रास जन्म मरणा केला नास सहस्रनामाची आरोळी एकाहून वळी आई आणि कांचा गोमान ज्यांचे अंकित त्या वाचून तुका म्हणे त्यांच्या घरी मोक्ष सिद्धी गाणारी 15 दिवसा एक एकादशी कार्य न करशी व्रत सार काय तुझा जीव जातो एकादशी फराळाच्या निषेधनी घेशी सोयीत कारण मानवेल जन हरिकथा पूजन वैष्णवांचे डोळे तुझ्या घरी होते उजगरे देवळाचे कार्य मजशिवता तुका म्हणे कार्य सुकुमार काय जाबदेशी अमधूता कथा हे भूषण जनामध्ये सार तरल्या पार बहुत येणे कुळीचा उंच वद्य होय हरीचे जोगाय गुणवाद देवत्याची माता वंदी पाय डोळे दीप झाला टोळे वंशाची
त्याची निंदा करी त्याची कुष्ठवाणी मुख सवदने रजकाची तुका म्हणे नाही चोरीचा व्यापार विठ्ठलाचे सार नाम घ्यावे नामाचा गजर घोष जय जयकार ब्रह्मानंदो गरुड टके दिंडे पताकांचे बार आनंदा पर ब्रह्मादिका आनंदे वैष्णव जाती लोटांगणी एका एका होणे भद्र जाती तेने सुखे सुटे पाषाण पाजर नष्ट खळ नर शुद्ध होते तुका म्हणे सोपे वैकुंठवासी जाता रामकृष्ण कथा हिची वाट कोणी गुरु नाही ठाऊ का विचारू वर्म देन पडे ठाये पांडुरंगा विन काय शिको येतील प्रेम नाही कोणाची तुका म्हणे सार भक्तीने न ती गवार भाग्य म्हणतो तया शरण गेले पंढरीराया तरले तर त्या बरवसा नामधारकांचा ठसा भुक्ती मुक्तीचे ते स्थळ भोळे भाविक निर्मळ गायले पुराणी तुका म्हणे वेदवाणी जैसे चित्त जयावरी तैसे जवळी ते दुरी न लगे द्यावा परिहार या कोरडे उत्तर असे अभंग साक्षभूत जवळी अवघे जाणे सूत्रधारी कोण नाचे कोणे परी तुका म्हणे बुद्धी ज्याची तया तेच शुद्धी नाही पायतन पुस्तकीशी दावा नाही पायतन भूपतीशी दावा धिगत्या कर्तव्यागी लागू मुंगीच्या मुखा गजाचा आहार नसा हे भार जाय जीवे तुका म्हणे आधी करावा विचार शूरपणे रंग बोलावा तिन्ही करुणे बांधिले जयाने सर्व सिद्धी केले तया घरी पंढरीचो ओटा घातला दुकान मांडले वान आवडीचे आषाढी कार्तिकी भरेले आठ इनाम हे पेट घेते देता मुक्ती घेते कोण हाती नेणे पुकाल सुका प्रेमाची तुका मय संत सज्जन भाग्याची अनंत जन्मीचे साठी करी दुःखाची साठी तेथे मिळे सुळ अनाथाची भूक दैन्य जाय उदाराचा राया पंढरीसी आहे उभारुने वाळे पालवी तो जाणल्या होणे नेनत्याशी गोडी आळंदी आवडी करोनिया शेण घेऊनिया प्रेम देतो साठी न विचारी तुटी लाभ काही तुका म्हणे असो अनाथ दुबळी आम्हासी तो काळी पांडुरंग अनेक माता माझ्या नावडे जीवासी काय करू यासी पांडुरंगा मुखा तुझी गोडी श्रवणी आवडी चित्त माझे ओढी तुझे पायी जय पदे नाही विठ्ठलाचे नाम मज होती श्रम ऐकता अनेकांचे मज मनविता लाज वाटे सहज न बोलावे तुका म्हणे मज तुझी आवडीशी सर्व भावेशी पांडुरंगा कळेल हे तैसे गायन मी तुझ जनासवे काज काय माझे करेन मी स्तुती आपुले आवडी जैसे माझ्या गोडी वाटे जीवा होऊन निर्भर नाचे न मी छंदे आपुले आनंदे करुनिया काय करू कळा युक्ती या कोसळी जाणवेच्या परीस कळिका तुका म्हणे माझे जयासवे काज बोळा तो सहज पांडुरंग तयासे नेनती बहुतावडी एक भाव उपमान्य धरू हे काय जाणती प्रल्हादाच्या चित्ते नारायण कळो भिल्ल पशु श्वापदे अपार कृपेचा सागर तारी येईल काय ते गोपाळे चांगली शाने तया चक्रपाने जीवी सवे तुका म्हणे भोळे भाविका देव आम्ही त्याचे पाव धरून ठेलो न लगे पावे अबद्ध वाकडे उच्चारावे गोडे नाम तुझे
नाही वेळ काळ पाहिला यथाक होतो तो वाचक वेद वक्ते वेदिके प्रतिपाद्य न करे पाहता तैसे अनंता ठेवो नामे आपुले मना उपजे आनंद तसे करू छंद कथे काळी तुका म्हणे आम्ही आनंदाचे झालो आनंदाचे लिहालो अलंकार दैन्य दुःख मान येते जवळी धन हे होळी होती दोष सर्व सुखे येते माने लोटांगणी कोण यासी आणि दृष्टी पुढे आमुचे आवडी संत समागम आणि कथ्या नाम विठोबाचे आमचे मागणे मागो त्याची सेवा मोक्षाची निर्दैवा कोणा चाड तुका म्हणे पोटी साठविला देव न्यून तो भाव कोण आम्हा काळ तोंडा सोना भलते चोरून करी जना दीर्घ त्याचे साधूपण विटाळून वर्ते मन मंत्र ऐसे गोके वश व्हावे जेने लोके तुका म्हणे तिथ नागवला नव्हे विठ्ठल मुक्ती दाता नव्हे मरो हे बोलता मज सावेकानी विष उत्तर लागे म्हणे हरी कथे ते धिकारी शत्रू माझा तो वैरी काळ तोंडा जोया देवा म्हणे धोंडा अहम म्हणे ब्रह्मणे भक्तीचे ते वर्म तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन यमपुरी त्यांनी विसवली जाणा उच्छेद भजना विधी केला अवघड कोणी न करी सांगता भगवता गोड वाटे काय ते नेणे होते मागे ऋणे आधार लोकांची ग्रंथ केले द्रव्यधारा कोणी स्थापिले धन पिंडाने पाळण विषय बोध तुका म्हणे दोन्ही ठया भजित पावे यमदूत जना हाती न कळता कोणी मांडिले व्रत तया प्रायचित्त चाले काही जाणे त्या उजले झाले तोर तयास अघोर कुंभ पाक जाता जरी कोणी नायिके सांगता तयाशी कविता तेची पाप काय करू मज देवी बोलविले माझे खोळंबिले काय होती तुका म्हणे जना पहा विचारून सुख वाटे म्हणे तेची करा वाचे विठ्ठल नाही तोची प्रेत रूप पाहे दिग्गजाचे झाले पण भार न साहे मेदिने न वैसे कीर्तने गुण नाही के जोकाने जाता कंटाळे देवळा तोची सुना मुख काळा हरिभक्तीने जळो तोची शहाणपण तुका म्हणे देणे वंशानी देवने सुखवून निघत नामाय अमृत स्वीकारिता नेनात चुकविली जात नामय अमृत स्वीकारिता नेनता सायाच शुद्ध आचरण याची कुळहीन नामासाठी जन्म नाम धरी भक्तीच्या पाळना आकार करणा याच साठी आसुरी लाटली पाप होता पार मग फेडी भार पृथ्वीचा तुका म्हणे देव भक्त पण सार कौतुक व्यवहार तयासाठी याचे आधारे राहिलो निश्चिंत ठेवून या चित्त पायी सुखे माझे सुख दुःख जाणे इत पार घातलासे भार पांडुरंगा पृथ्वीची पोसणे ठायचे अंकिले म्हणून लागली यास चिंता मन राखे हाती घेऊन या काठी तुका म्हणे अशी अवघड नाही शरणागत काय रक्षावया उभी फळ अंगे मंत्राची आवड म्हणा विठ्ठल विठ्ठल गोड आणि स्वल्प बोल कळी काळाचा बाधा नवे उच्चारिता सदा तुका म्हणे रोग वारे भवा ऐसा भोग पाहुणी अधिकार तैसे बोलावे उत्तर काय वाऊगी गसगस आम्ही विठोबाचे दास आम्ही जाणो एका देवा जैशी तैशी करू सेवा तुका म्हणे भावे मागे पुढे पडेल ठावे न वजता घरा आम्ही कोणाच्या दातारा काहो छळो येती लोक दाट बळेचे कंटक नाही आम्ही खात काही कोणाचे लागत करो तैशी सेवा तुका म्हणे करू देवा
माहेरोने चित्त आणि हळूची वरी पिता तुम्ही पडती आघात कोणी काही ती पंडित संसारा बेने काही वसंती ते पेने एखादिया भावे तुका मनने जवळी पाय काय जाणो वेद आम्ही आगमाचे भेद एक रूप तुझे मने धरुनी राहिलो चिंतनी कोटे अधिकार नाही रानट विचार तुका मने दिनानुपेक्षा वे नारायणा धर्म तुझे मनी धरुनी राहिलो चिंतनी तुकाराम 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 जरी सुवर्णा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती एकनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय थोडी सुट्टी घ्यायची का सांगताय 15 दिलीप थांबणार आहे तर ते आपल्याला थांबता येईल समोर तिथे कपडे जागाच नाही थांबू एकच जण झोपलं ते हे आले होते ते मांडावर तिथे झोपले मी काय नाही कशाला काय तिकडं काय घेऊ मग आता तुमचंच आहे ना हा दुपारी इथंच ठेवून घेऊ आज हो आले असतील काय नाही ठेवले का कोपरे दुपारी फक्त भागवत पाहिजे ना बाकी जण तीन सकाळी हा भाऊ
रेकॉर्ड बंदच नाही केली बघा. हा